तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. चरण पाहता तुझेच देवा, चरण पाहता तुझेच देवा, येई अर्थ आमच्या जगण्याला, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. सुमधुर सुर हे आमचे देवा, सुमधुर सुर हे आमचे देवा, सदैव करती तुझाच धावा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. जॉना व नाझरेथ बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्नेशियस व मारिया बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी बोर्जिस, पीटर झुरान बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार रेना बोर्जिस, मनुएल तेरेझिन व जॉन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार एडवर्ड गोन्साल्विस, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मर्यादेचे आभार मानण्यासाठी देणार जॉर्जेटा एरिक मेंडोन्सा, परमेश्वराचे आभारास्तव देणार अबोली हॅडली नुनीस, संत अंतोनीचे आभारास्तव देणार जुरान पीटर आल्मेडा, संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार जसिंटा बर्नट कोरिया, रुझारियो कुटुंबातील सर्व मृत व्यक्तींसाठी देणार वेरोनिका फ्रान्सिस कोरिया, बेलेन माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार बॉस्को फ्रान्सिस कोरिया, अंतरी चार्ली बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार वेलेन्सिया नेस्टर ग्रेशियस, पवित्र मर्यादेच्या सन्मानार्थ देणार वेलेन्सिया नेस्टर ग्रेशियस, परमेश्वराचे व पवित्र मर्यादेचे आभार मानण्यासाठी देणार एवेलिया जोविटो नुनीस, जणू व अंतू नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार
जोविटो संजाव नुनीस. करोना आजारापासून सर्वांचे संरक्षण व्हावे म्हणून देणार जोविटो संजाव नुनीस. वेलणकणी विभागातील कामधंद्यावर आशीर्वाद राहावा म्हणून देणार खाडीवर विभाग. आजी आजोबाच्या आत्म्यासाठी देणार विवियन मुनीस. वेलणकणी मातेचे आभार मानण्यासाठी देणार प्रियंका विवियन नुनीस. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार सांतान डॉलरेस घरशी. संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार सेल्विनो डेल्विना व सियॉन घरशी. डॉमिनिक मनू मेंडोन्सा वार्षिक मिस्सा देणार कुटुंबीय. डॉमिनिक मनू मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार ऑरा रेजिना व प्रकाश जॉर्ज. डॉमिनिक मनू मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार ग्रिफिन टेफिना व रोशन डिसोजा. टेरेज व मनू मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार फेलुमिना डॉमिनिक मेंडोन्सा. टेरेज व डॉमिनिक मनू मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया रॉस क्रियाडो. इजमराल व विन्संट फिलिप मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया रॉस क्रियाडो. परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार सिंथिया रॉस क्रियाडो. ऑफी व लिली क्रियाडो यांच्या आत्म्यासाठी देणार सिंथिया रॉस क्रियाडो. मनवेल व तेरेजिन गोन्साल्विस यांच्या आत्म्यासाठी देणार विक्टर गोन्साल्विस. मारिया व इग्नेशियस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार सिरिल बोर्जिस. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार ओविलिओ जोविटो नुनीस. डॉमिनिक मेंडोन्सा यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लँडर पास्कोल रॉड्रिक्स. वेलणकणी माऊलीचे व संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार ग्रेटिसिया व डिलॉन मुनीस. आईवडील व आजी आजोबा यांच्या आत्म्यासाठी देणार ग्लॅडस डॉमिनिक मुनीस. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार डॉमिनिक मुनीस. सायमन रोजू अति यांच्या आत्म्यासाठी देणार अनामिक. वेलणकणी माऊलीचे व बेलेन माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार अनामिक. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार विन्सन मुनीस. वेलणकणी मातेचे व संत अंतोनीचे आभार मानण्यासाठी देणार मदलॅन पॅट्रिक नुनीस. ऑस्कर मायकल व इल्डा यांच्या आत्म्यासाठी देणार मदलॅन पॅट्रिक नुनीस. आईवडिलांच्या आत्म्यासाठी देणार मदलॅन पॅट्रिक नुनीस. वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व पवित्र मरेचे आभार मानण्यासाठी देणार जूड विन्सन नुनीस. विन्सन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार फिलोमिना नुनीस. तेरेज व लॉरेन्स यांच्या आत्म्यासाठी देणार फिलोमिना नुनीस. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. गाणी गाहो देवाला स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभु आहे आम्हा ठाई मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या या समयी मन रमवा देवा ठाई. मन रमवा देवा ठाई. आज पुढील व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. निकोल लॉरेन्स न्यूनिस, फेबियन चार्ल्स ग्रेशियस, जॉर्जिटा एरिक मेंडोन्सा, जूड विन्सेंट न्यूनिस, सांतान डॉलरेश ग्रेशियस, मिल्टन मॅन्युअल न्यूनिस, क्लारा गोन्साल्विस यांच्यासाठी. त्याचप्रमाणे इतर जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, आपल्या लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, त्या सर्वांसाठी या मिस्सा बलिदानात आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपले जीवन आपण ख्रिस्ताच्या वचनानुसार जगायला हवे. आपल्यातील पापरूपी जीवनाचा त्याग करून
ख्रिस्त प्रेमाशी एकरूप होणे फार गरजेचे आहे. सदा सर्वकाळ प्रभूच्या सानिध्यात राहण्यासाठी पवित्र मातेची मध्यस्थी स्वीकारायला हवी, कारण प्रभूचा दिवस कधी येईल याची कुणालाही कल्पना नाही. पेत्राच्या दुसऱ्या पत्रातून घेतलेल्या आजच्या वाचनात पेत्र आपणास सांगत आहे की देवाच्या दृष्टीने निष्कळंक व निर्दोष असण्यासाठी आपण होईल तितके प्रयत्न करायला हवे. तर मार्कलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त देवाचे ते देवाला व कैसराचे ते कैसराला देण्याविषयी आज्ञा करीत आहे. ह्या मिसा बलिदानात सहभागी होत असताना आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या अतिपवित्र मिस्सा बलिदानामध्ये सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र व्हावेत म्हणून कळत नकळत आपल्या हातून जी पापं घडली असतील त्या पापांची आपण पश्चातापूर्वक आठवण करूया. आपल्या स्वर्गीय पित्याजवळ या सर्व पापांची कबुली देत म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगेने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमिळित कुमारी पवित्र मारिया, सर्व देव सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. ख्रिस्त आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. प्रभु आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आमचा कधीही त्याग करीत नाहीस. आमची हाक ऐक, सर्व अनिष्टांपासून आमचे संरक्षण कर, आमच्या सर्व गरजा पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पेत्राच्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. तर ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व कामे ही सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत आणि सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत आणि तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन हो, या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक आणि निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे. तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासूनच कळत आहेत, म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा. आणि आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. त्याचा आता आणि अनंतकालपर्यंत गौरव असो. आमीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी आणि जग ही निर्माण केली त्यापूर्वीच, अनादिन काळापासून अनंत काळापर्यंत तू देव आहेस. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा, कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे काळाच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. आमचे आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असेल, तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. आपला प्रतिसाद. हे प्रभू, तू पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस. जयघोष. आलेलुया, आलेलुया. तुझ्या आदेशांचे मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्यांचे मनन करीन. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. प्रमुख याजक, शास्त्री आणि वडीलजन यांनी येशूला बोलण्यात धरण्याकरता परुशी आणि हेरोदी यांतील काहींना त्याच्याकडे पाठवले. ते येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आपण खरे आहात आणि कोणाची भीड मुक्त धरत नाहीत, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्विक भावाने शिकवत असता, हे आम्हाला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही, आम्ही तो द्यावा की न द्यावा? पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या. त्याने ते आणले. तेव्हा त्याने त्यांना विचारले, हा मुखवटा आणि हा लेख कोणाचा? ते त्याला म्हणाले, कैसराचा. येशू त्यांना म्हणाला, कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपल्या गरजा विनंती आपण प्रभूचरणी मांडूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ऐक. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावे यासाठी आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करणारे पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी, ब्रदर्स व सारे प्रापंचिक या सर्वांना लोकांची ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ करण्यासाठी पवित्र आत्म्याचा सहवास, चांगले आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. ज्या लोकांना कोरोना या आजाराने ग्रासले आहे, त्यांना हा आजार सहन करण्यासाठी सहनशक्ती लाभावी व ते आजारमुक्त व्हावेत. आजारावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स तसेच इतर सेवाकार्य करणाऱ्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. शाळा कॉलेजांमध्ये जाणाऱ्या सर्व मुलांना चांगले आरोग्य लाभावे. वाईट मोह व व्यसने यापासून त्यांनी दूर राहावे. मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करावा. समाजकार्य करण्यासाठी नेहमी तत्पर असावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रत्येकाच्या कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा. प्रवास सुखरूप व्हावेत. शेजारप्रीती वाढीस लागावी. पापमय जीवनाचा त्याग करावा. मरण पावलेल्या सर्वांना स्वर्गीय सुख लाभावे
म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहूया. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. या 2 दिवसात वादळाचं संकट सांगितलेलं आहे. ते टळावं किंवा त्यापासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं. विशेष करून आपल्या मच्छीमार बांधवांचं व जे किनारपट्टीला राहतात त्या सर्वांचं या वादळापासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण. घे प्रभु दान स्वीकारून घे. घे प्रभु दान स्वीकारून घे. पापी मी पामर प्रभु पावन होण्यास अर्पित रे. पापी मी पामर प्रभु पावन होण्यास अर्पित रे. घे प्रभु दान स्वीकारून घे. घे प्रभु दान स्वीकारून घे. दान स्वीकारून घे. बंधू भगिनींनो, माझ्याने तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरवून आपल्या त्याच्या ख्रिस्ती महामंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या प्रेमावर पूर्ण निष्ठा ठेवून आम्ही आमची ही दाने तुला अर्पण करावयास एकत्र जमलो आहोत. तुझ्या दैवी जीवनात सहभागी करून आम्हाला पवित्र कर व या बलिदानाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. योग्य मला सहाय. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येता येतो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्वर्ड ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची, आमच्या कुटुंबातील मृत व्यक्तींची, विशेष करून ज्यांच्यासाठी आम्ही मिस्साबली अर्पण करीत आहोत त्यांची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. जे आपला वाढदिवस साजरा करीत आहेत, लग्नाचा वर्धापन दिन साजरा करीत आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेल्या शब्दात आपण स्वर्गीय पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर आणि मला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आपण सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून ज्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आध्यात्मिक कम्युनियनसाठी प्रार्थना करूया. कृपया माझ्या मागे म्हणा. हे माझे येशू, हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच तू खरोखरच या अति पवित्र साक्रामेंतात या अति पवित्र साक्रामेंतात हजर आहेस. हजर आहेस. या जगातील या जगातील सर्व गोष्टींपेक्षा सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो अधिक प्रेम करते व तुझा स्वीकार करण्यास व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. भुकेले आहे. परंतु मी या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होते तशीच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे.
आज थोडा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित या मिस्सामध्ये तुम्हाला व्यत्यय जाणवला असेल किंवा व्यत्यय जाणवेल. तर या मिस्साची रेकॉर्डेड कॉपी 1 तासानंतर आम्ही अपलोड करणार आहोत. कृपया तुम्ही जर या प्रक्षेपणामध्ये जर व्यत्यय आला असेल तर ती कॉपी त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला तुझ्या पुत्राच्या शरीर व रक्त सेवन करावे आज देऊन आम्हावर उपकार करतोस. आम्ही केवळ शब्दांनी नव्हे तर सदाचरणाने देखील तुझा सन्मान करावा व तुझ्या स्वर्ग राज्यात प्रवेश मिळवावा म्हणून पवित्र आत्म्याकडून आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आपण नवीनाची प्रार्थना म्हणूया. नोवेनाचा दुसरा दिवस. सर्वांनी एकत्र. हे दावीद घराण्यातील ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य व तेज पाहून दिपून जातो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त पापाच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तू या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपापूर्ण व निष्कलंक कुमारी माते, आम्ही फार पापे केली आहेत, तरी सुद्धा दृढ विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी शरण येतो. हे दयेच्या सागरा निष्कलंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृततुल्य आहे, मधुर गीत आहे आणि सुगंधी उद्बत्ती आहे. तू आमच्या हृदयाचा आनंद व प्रकाश आहेस. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गदार उघडले जाओ. आमेन. माता वेलणकरणीजवळ 9 दिन भक्तीची प्रार्थना. हे अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक, ईश्वराचा पुत्र, जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. हे दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या करुणामय माते, माझे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या विनंत्या दीक्षेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपल्या विनंत्या सांगाव्यात. विशेष करून कोरोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे म्हणून आपण या नोवेनाच्या वेळेला विशेष प्रार्थना करूया. हे ईश्वराचे माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यासाठी मीही 9 दिन भक्तीची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मीही 9 दिन भक्तीची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि माझ्या 3 नमकृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य आहेस तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. नमोकृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. तथास्तु. निष्कळंक मातेवर आधारित प्रार्थना. हे माझ्या देवा, मला सहाय्य कर. हे प्रभो, माझी प्रार्थना ऐकून घे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. निष्कळंक मातेचे नाव वंदनीय आहे. हे मरिया माते, तू सुंदर आहेस, तू मूळ पापापासून अलिप्त आहेस, तू इस्रायलाचा आनंद आहेस, तू आमच्या प्रजेचा महिमा आहेस, तूच पाप्यांची आश्रयदाती आहेस. हे माते मरिया, हे बुद्धिमान कुमारी, हे कृपा
कृपाळू माते आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू ख्रिस्ताजवळ आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारी मरिये तू पापरहित आहेस. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवलेल्या प्रभू येशू जवळ आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू पवित्र कुमारी मातेला आपल्या पुत्राची माता म्हणून निवडलेस. तू आपल्या पुत्राद्वारे मूळ पापाच्या कलंकापासून तिला दूर ठेवलेस. मृत्यू अगोदरच तिला मुक्ती दिलीस. आम्हाला असे वरदान दे की आम्ही या मातेच्या याचनेने पवित्र होऊन तुझ्या जवळ येऊ शकू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. तथास्तु. आजारी माणसांसाठी प्रार्थना. हे कुमारिकांच्या कुमारी, आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराचे माते, तू माझ्या आत्म्याला व शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण भरवसा ठेवून मी तुझ्याकडे धाव घेतो. माझा आजार दूर कर, म्हणजे मी तुझा आणि तुझ्या पुत्राचा महिमा गात राहीन. हे माते, तू सर्व आजारांना आत्मविश्वास दृढ करण्यास मदत कर आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, माझे कष्ट हत कर, अथवा हे आरोग्यदायी माते, मला सहनशक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहांपासून अलिप्त राहून मी माझ्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकेन. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. माझ्या संकटामध्ये तू मला मदत करशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच रोग्यांची व पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तू सर्व ख्रिस्तीजनांची आशीर्वादी आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोहोचवू शकतेस. हे दयाळू व शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. तथास्तु. आत्मिक आणि शारीरिक गरजांसाठी प्रार्थना. हे स्वामिनी, तू ईश्वराकडून मिळालेला माझा खरा आश्रय आहेस. दुःखाच्या प्रसंगी तूच विश्रांतीचे स्थळ आहेस. तू पापाच्या अंधारात कितपत पडलेल्या आत्म्यांचा प्रकाश, दुर्बलांचे बळ, गरिबांचे धन, पीडितांची आशा आणि मानवप्रेमी ईश्वराची माता असल्यामुळे माझ्यावर दया कर. हे स्वर्गाच्या व पृथ्वीच्या राणी, कृपापूर्ण माते, पापसागरात बुडालेल्या लोकांना वाचवणारे, तुझ्या सहाय्याने तुझ्या सेवकास पापांपासून मुक्तता प्राप्त होते. रोग्यांच्या आश्रयदाते, पीडितांच्या सहाय्यदाते, संसार मुक्तीच्या सिंहासना, तुझ्याजवळ आलेल्या मजपाप्याला दूर सारू नकोस, तर माझ्या करुण याचनेचा स्वीकार कर. तथास्तु. हे वेलणकरणी माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणे मरिया देत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर फुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर फुल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नवीन गाणी मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणी मरिया देत आहे. आई आपली माता आमची सर्व जन्माची, जननी आमची सावली आपल्या सर्व सुखाची. आई आपली माता आमची सर्व जन्माची, जननी आमची सावली आपल्या सर्व सुखाची. माझ्या हृदयात नवीन गाणी मरिया देत आहे. माझ्या हृदयात
नवीन गाणी मरिया देत आहे. आनंदाने गाऊया जीवनभर फुल्या आईची स्तुती करूया. आनंदाने गाऊया जीवनभर फुल्या आईची स्तुती करूया. माझ्या हृदयात नवीन गाणी मरिया देत आहे. माझ्या हृदयात नवीन गाणी मरिया देत आहे. मरिया देत आहे.